जय श्री माताजी. श्री माताजींची ओटी अमाप आशीर्वादांचा दिव्य सोहळा. साक्षात आदिशक्तीची निर्मिती असलेल्या विशाल आकाशाची विशालता आपण कधी मोजू शकतो का? नाही ना. हो. अथांग समुद्राची घनता मोजता येते का? नाही. आणि संपूर्ण जीवसृष्टीला प्राणवायू देणाऱ्या वायूचं मोजमाप तरी आपल्याला करता येतं का? तर याचं उत्तर नाही, नाहीच असणार आहे. तसेच आपल्या प्रिय सहजी लेकरांवर अनंत प्रेम करणाऱ्या श्री माताजींचं महात्म्य, त्यांचं सामर्थ्य आणि त्यांची करुणा ही मानवाच्या बुद्धीच्या पलीकडची आहे. त्याचं वर्णन करण्याची क्षमता आपण कोठे बाळगतो? श्री माताजींची बारीक व्यवस्था असते प्रत्येक सहजीसाठी. श्री माताजींनी प्रत्येक सहजयोग्यांचे जीवन सुरक्षितता, आरोग्य, कौटुंबिक शांतता, समाजात मान सन्मान, संपत्ती, प्रतिष्ठा यांनी परिपूर्ण करावं अशी मनीषा केली आहे. ज्यांना हे लाभ मिळत नाही ते सहजयोगाच्या मार्गावर कुठेतरी चुकले असावेत. कारण प्रत्येक सहजीला श्री माताजीने अनगणित शक्ती दिली आहे. ही शक्ती राजा जनकासारखी आहे. चरित्रवान, दानी, धैर्यवान, वीर, दयाळू आणि त्यांच्या सानिध्यात असलेल्यांची काळजी घेणाऱ्या अनेक सहजयोगी ही शक्ती विसरून बसले आहेत. बऱ्याच सहजयोग्यांना माहीतच नसते की त्यांच्या आत अशी शक्ती आहे, किंवा माहीतच असलं तरीही त्या शक्तीचा वापर कसा करायचा हे कुणी सांगितलेलंच नसतं. वापरल्या नाही तर ही शक्ती गंजून जाते, वाया जाते. आपण ध्यान, हवन, पूजा पद्धती हे आपण वर्षानुवर्ष करत आलोच आहोत. वर्षातील 12 आदिशक्ती पूजाची क्रमवार पद्धत आपल्याला माहीतच आहे. ओटी भरणे, श्री माताजींचे अमाप आशीर्वाद मिळण्याचा हा क्षण. जेव्हा आपण पूजेच्या वेळी घोषणा केली जाते की 7 सुहासिनीने श्री माताजींची ओटी भरण्यासाठी पुढे यावे, तेव्हा अनेकदा बायका एकमेकीकडे बघतात, संकोच करतात. तू जा, नाही नाही तू जा. पण त्यांच्या ही लक्षातच येत नाही की काय नाकारतात त्या श्री माताजींचा अत्यंत पवित्र अमाप आशीर्वाद त्या नाकारत असतात. महिलांना ओटीसाठी बोलवलं की शांतपणे, विनम्रतेने आणि आनंदाने पुढे जायला पाहिजे. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ओटी भरायला बोलवलं की संकोच न करता लगेच उठावं. एकमेकीकडं न पाहता, विचार न करता शांतपणे, नम्रतेने स्टेजकडे जावं. कारण हा क्षण फारच पवित्र, शक्तीने भरलेला आणि अत्यंत शुभ असतो. श्री माताजी अनेकदा असं म्हणाले आहेत की तुम्ही सहजयोगासाठी जे देता किंवा जे करता त्याच्या 10 पटीने मी तुम्हाला परत देत असते. ओटी भरण्यास गेलेल्या सहजयोगिनीच्या जीवनात आरोग्य, समृद्धी, घरातील शांतता, समाजातील मान सन्मान आणि आध्यात्मिक उन्नती येते. ओटीमध्ये काय असतं आणि त्याचं आध्यात्मिक महत्व काय आहे तर जाणून घेऊया. सुवासिक फुले हे मूलाधार चक्र शुद्ध करते. सुवास नसलेली पण सुंदर अशी फुले ही स्वादिष्टान चक्र शुद्ध करते. तांदूळ, घरात समाधान, तृप्ती येते. श्रीफळ, श्रीफळ हे सहस्रार उघडते. मध, नाभी व लिव्हर शुद्ध होते. ओटीमध्ये असे विविध फळे असतात, ते समृद्धीचं प्रतीक असते. साडी, चोळी, बांगड्या, काजळ, आरसा, फणी, वेणी आणि अत्तर. सहज योगिनीला शोभा, आदर आणि प्रतिष्ठा यापासून मिळते. तर मिठाई, मिठाईमुळं काय होतं तर आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो. तांबूल, पान, विडा, मंगलमयता, सुंदर हार, संपूर्ण ऊर्जा प्रणालीवर पवित्र प्रकाशाचा वर्षाव असतो. जे पुढे जाऊन ओटी भरतात त्यांचे जीवन कल्याणमय होते. प्रत्यक्ष श्री माताजी समोर असताना किंवा आज फोटो समोर ओटी भरण्यासाठी संधी जेव्हा मिळते ती एक अत्यंत पुण्यकारक असते. कारण ज्यांनी जाऊन आरती केली त्यांचे आज्ञाचक्र हे स्वच्छ होते. शरीरात प्रातकालीन पवित्र असा प्रकाश भरतो. शेवटी माताजी प्रसन्न होऊन म्हणतात, सर्वांना माझे अनंत आशीर्वाद.
तर सांगायचा निष्कर्ष म्हणजे हे की जेव्हा पूजेमध्ये स्टेजवरून ओटी भरण्यासाठी बोलावणं येतं तेव्हा एकमेकीकडे न बघता, संकोच न करता हा आशीर्वाद हातातून जाऊ देऊ नका. ताबडतोब उठा, शांतपणे, प्रेमाने, नम्रतेने पुढे चला आणि श्री माताजींची ओटी भरा. ही गोष्ट छोटी नाही, ही अनंत आशीर्वादाने भरलेली दिव्य संधी आहे. जय श्री माताजी.